पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित झाली आहेत। तर निश्चित झालेल्या 115 उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार असल्याची ही सूत्रांची माहिती आहे। तर शिवसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान भाजप मात्र 18 जागा देण्याच्या तयारीत असल्यानं युती होण्यास अडचण निर्माण होऊ शकते अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार आहे असंही सूत्रांकडून कळतंय। तर दुसरीकडे भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। ज्या जागांवर एकमत नाहीये त्या जागांवर फडणवीसांसोबत चर्चा होईल। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलोरीचा नारा असेल। पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आहे। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं, पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू त्यामध्ये। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत आहेत। सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूने दिसला, तर अजित पवारांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाहीये। या उलट शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात। दुसरीकडे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय। एवढी टोकाची भूमिका का घेतात ह्याचं माझं उत्तरच नाही। कारण का ही चर्चा कधी होऊ शकते जेव्हा एखादा निर्णय होतो। निर्णय व्हायच्या आधीच गेले ती एक महिनाभर प्रशांत दादा तुमच्याशी जास्त बोलतात माझ्यापेक्षा। माझ्याकडे कधीच माझ्या राजीनाम्याचा पण माझ्याकडे आलेला नाहीये। तो तुम्हीच 24 तास 48 तास चालवतोय। माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात ना माझ्याकडे पाठवलंय। प्रशांत जगतापांना 6 तास मी स्वतः बोलले 1 on 1 आणि त्यांची मन की बात कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे। आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते म्हणतील त्याला तिकीट, ते म्हणतील तो कॅम्पेन, ते म्हणतील तो चेहरा। माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं। कारण की आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। लाखो लोक, मी म्हणाल करोडो लोक, करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले, त्याच्यापैकी मी एक होतो। याचा मला कायम अभिमान राहील। पवार साहेबांवर नितांत प्रेम, पवार साहेबांवर नितांत श्रद्धा, पवार साहेबांवर नितांत विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील। तर प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळे आज पक्षाची भूमिका मांडणार आहेत। आज सकाळी 10 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवारांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून रोहित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली।